नमस्कार यूट्यूब फॅमिली। रोजलिंगाचा कळस आज म्हसवड यात्रेनंतर सर्व लोक या यात्रेला डोंगरावरती येतात आणि इथं जे देवस्थान करतात हे बोजलिंग देवस्थान आहे। बोजलिंग देवस्थान जांभुळी डोंगराचा राजा बोजलिंग। इथं म्हसवडची यात्रा झाल्यानंतर सर्व पब्लिक रथ आल्यानंतर सर्व ज्यांचं बोकड वगैरे आहे नवसाचं वगैरे सर्व लोक इकडे येतात। तुरुंब असे जत्रा भरलेले हे बघा लोक इंटरेस्ट आहे लोक येत राहतात। खूप बरोबर मित्रांनो, डोंगराच्या पूर्ण माथ्यावरती किती बघा उंचीवरती बघा किती उंचीवरती आहे देवस्थान। हे बघा सगळं डोंगर कपारी आहे, पूर्ण डोंगर कपारी आहे। पूर्ण असे बाजूला छोटी छोटी गावं वसलेले आहेत। बोजलिंग देवस्थान इथं सगळी लोक म्हसोबासाठी बोकड वगैरे कापतात। बघा इकडे पूर्ण असं बाजूला पण असं पवनचक्की वगैरे। आता या मित्रांनो पूर्ण डोंगराच्या माथ्यावरती वसलेलं हे देवस्थान बोजलिंग देवस्थान आणि म्हसोबा हा दाखवता आमच्या घरची फॅमिली तुम्हाला। सगळे आम्ही यात्रेला आलो। हे बघा आमची आई, तुमच्या सारिका केंगरची सासूबाई, हे सारिका केंगर भाकरी करायला लागले नंदबाई बरोबर। ही आमची बहीण सारिकाची नंदबाई, ही त्यांची जाऊबाई जोरात। हे बघा इकडे सगळे बोकडाचा प्लॅन चालू आहे। बऱ्याच गावचे लोक इकडे येतात। सगळे आमची टीम येते बघा, आराम करायला थकलेत, गाडीला धक्का देऊन 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 डोंगरावरती येते ना। हे बघा सगळे आपले, हे आमची फॅमिली। हा आणतो हा बघा पोरं टाइमपास करायला आलेत। हे वर्षातून एकदा इकडे यात्रा असते, तरी पण बरेच लोक मे महिन्यात सुट्टीत आर्मी नेव्ही एअरपोर्टला सगळे लोक इकडे येतात सुट्टी दिवशी। काय चाललंय अशा चुली मांडलेला असतात। 1500 लोकांसाठी बरेच देवस्थानच्या ट्रस्टने बरेच बंदोबस्त करून ठेवला आहे। इकडून अशा गाड्या येत राहतात डोंगराच्या मधून। हो काय ते फुल घनदाट झाडी, इथून झाडे येत राहतात गाड्या। बघा तुम्हाला कसं वाटतं आणि कमेंट करून सांगा तुमचं कुलदैवत कोणतं आहे। खूप एकदम देखावा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा बोजलिंग देवस्थान खूप बरं वाटतंय। हे बघा सारे केंगार शॉट्स त्यांचा स्वतःचा जेव्हा घरी बिझी आहे तिकडे आले। हे बघा मग चालू आहे, हाय करा हे जाऊबाई जोरात हाय करा। ते त्यांच्या सारिकाबाई ताईंच्या दुसऱ्या जाऊबाई बघा मटण शिजवायला लागलेत। हे एक्सपर्ट आहे इकडे मटण शिजवायला। हे बाकीच्या गावचे लोक पण आलेत बघा इकडे। खूप मजा, गाड्या एकदम भरपूर ट्रॅफिक। हे बोजलिंग देवस्थान मित्रांनो कसं मग सांगा तुमचं देवस्थान म्हणलं। चला मित्रांनो बाय, काळजी घ्या, पुढचं ब्लॉग।